मी ज्ञानेश तुकाराम लोंढे, वळती गावचा माजी सरपंच. मी सरपंच असताना तुलसीताई ह्या जिल्हा परिषद सदस्य होत्या आणि त्यांच्याबरोबर त्यावेळेला आशाताई शेंगाळे उभे होत्या. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तुलसीताई भोर असतील किंवा आशाताई शेंगाळे असतील यांना वळती गावाने जवळपास 450 मतांचं लीड दिलं होतं. आता यावेळेला फक्त आशाताईच्या ऐवजी सीमाताई रमेश खिलारी उभे आहेत. तर यावेळेला मी सर्व वळती ग्रामस्थांच्या वतीने दोघींनाही आश्वासन देतो बा, वळती गाव या वेळेला 450 नाही पण साधारण 300-350 दोघींना प्लस होईल. तसं मागच्या याच्या तुलसीताईंना सुरुवातीच्या 2-3 वर्षात चांगला कामाचा त्यांनी वेग घेतला होता, पण कोरोनामुळे त्यांना काही अडचणी आल्या. पण कोरोना नंतर सुद्धा ज्या वेळेला शासनाच्या परत चालू झाल्या स्कीमा त्यावेळेला तुलसीदास असतील, सचिन भाऊ असतील यांनी परत आघाडी घेतली आणि परत त्या पद्धतीने त्यांनी कामकाज पहिल्याच सारखं चालू ठेवलं. आता वळती गावामध्ये मी सरपंच असताना किंवा काय असताना जेवढे अनुदान जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टींना सचिन भाऊनी जिल्हा परिषदेमध्ये त्यावेळेला सेपरेट दालन ठेवलं होतं, खुर्ची ठेवली होती आमच्यासाठी सरपंचासाठी. सगळ्या कोणी या पटापट अनुदान घेऊन जा. त्यामुळं वळती गावामध्ये साधारण 497 घरामध्ये 630 उमरा होता त्यावेळेला. आता उमऱ्यांची संख्या वाढली, 740च्या आसपास काहीतरी आहे. तर 630 उमऱ्यापैकी जवळपास 497 घरामध्ये अनुदान तुलसीदाईंच्या माध्यमातून, जिल्हा परिषद माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून मिळालेले. आणि त्याच कामाच्या भरोशावर मी सर्व वळती ग्रामस्थांच्या वतीने आश्वासन देतो दोघींना बी, तुम्हाला यावेळेला दोघींना मिळून वळती गाव 300-350 प्लस होईल. नमस्कार, मी तुलसी सचिन भोर, जिल्हा परिषदेची उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला दिलेली आहे. आणि मी आता आम्ही आधी लोखंडे वस्तीमध्ये होतो आणि आता तागडे वस्तीमध्ये आहोत. आणि खूप छान असा मॉब आहे आमच्या मागे एकदम खंबीरपणे उभे आहेत. त्यांना माहिती आहे घड्याळ हे चिन्ह विकासाचंच चिन्ह आहे. आणि जे काय काम राहिलेलं असेल मागच्या पंचवार्षिक ते आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा इथं प्रयत्न करू. त्यांना आम्ही आश्वासन दिलेलं आहे. काही तुमची अडीअडचणी असेल तुम्ही डायरेक्ट आम्हाला फोन करू शकता आणि नक्कीच आम्ही त्याचं निवारण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शेकडो महिला तुमच्या पाठीमागे दिसतायत. चांगला वळती गावातून प्रसाद लाभतोय, काय सांग? हो, त्यांचं तर खूपच म्हणजे हे सहकार्य आहे, प्रेम पण आहे. कारण मी त्यांची माहेरी आलेली आहे, त्याच्यामुळे त्यांनी माझं खूप छान असं हे केलेलं आहे. सकाळपासून उन्हात आणत ते सगळेजण फिरतात आहेत सोबत आमच्या. आणि माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी भरपूर असा विकास केलेला आहे. त्या अनुषंगाने खूप मोठ्या संख्येने महिला वर्ग पण असेल, पुरुष पण असतील, सगळ्यांनी खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे. येत्या 5 तारखेला तुलसीताई भोर यांना जिल्हा परिषदेसाठी व मी सौ सीमा रमेश खिल्लारी पंचायत समिती चांडवली गाणासाठी येणाऱ्या घड्याळासमोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा हीच विनंती सर्वांना.